सफाईनंतर गाळ पुन्हा नाल्यामध्येच आहे। पुणे महानगरपालिकेचा अजब कारभार हा समोर आलाय। पुणे महानगरपालिकेचा अजब कारभार, सफाईनंतर गाळ हा पुन्हा नाल्यामध्येच पाहायला मिळतोय। नाले सफाई करताना पोकलेननं काढलेला गाळ पुन्हा नाल्यामध्येच टाकण्यात येत असल्याचा व्हिडिओ हा आता समोर आलेला आहे। पिवळ्या पोकलेनचा व्हिडिओ बिबिवाडीतला आहे, तर दुसरा केसरी पोकलेनचा व्हिडिओ हा फुलपाखरू उद्यान सरकार नगरचा आहे। महापालिका प्रशासनाकडून नालेसफाई करत असताना गाळ हा पुन्हा नाल्यामध्येच टाकला जात असल्याचा प्रकार हा समोर आलेला आहे। पुणे महापालिकेचा हा अजब कारभार समोर आलाय। रोहन कदम आपले प्रतिनिधी या सगळ्या संदर्भात माहिती देत आहेत। रोहन, पुणे महानगरपालिकेचा हा अजब कारभार आहे, त्याचे हे व्हिडिओ आपण पाहतोय। काय नेमका प्रकार आहे आणि यावरती पालिकेने काही उत्तर दिलंय काय? तेजस, खरं तर हा सगळा व्हिडिओ बघून समजतंय की नेमकी पुणे महानगरपालिकेकडून नाले सफाई केली जाते की महापालिकेच्या तिजोरीची सफाई जी आहे ती केली जाते। कारण का मोठ्या प्रमाणामध्ये पावसाळ्यापूर्वीची कामं जी आहेत ती हाती घेतलेली आहेत। पावसाळ्यापूर्वीची कामं अजूनही उरकलेली नाहीयेत आणि अशा पद्धतीने आता कामं जी आहेत ती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातील बिबवेवाडी आणि सहकारनगर परिसरातले हे दोन व्हिडिओ जे आहेत ते जे महाराष्ट्राच्या हाती लागलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला दिसतंय की जे ओढ्यातून किंवा छोट्या कॅनलमधून जे गाळ काढला जातो, तो गाळ काही काळानंतर पुन्हा त्याच पोकलेनमधून त्याच ठिकाणी ओढ्यामध्ये जो आहे तो टाकला जातो। मग केवळ दिखाव्यासाठी ही कामं केली जात आहेत का? कारण का जर का अशा पद्धतीने नाल्यातला गाळ पुन्हा नाल्यामध्ये टाकत असतील आणि त्याचे पैसे जर का ठेकेदार घेत असेल, तर मात्र महापालिकेची तिजोरीची सफाई जी आहे ती सगळ्या ह्यांच्याकडून सुरू आहे का, असा प्रश्न जो आहे तो पडलेला पाहायला मिळतोय। संबंधित महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आपण याबाबतची विचारणा केलेली आहे, तर त्यांच्याकडून सांगण्यात येतंय की जर का ती कामं अशा पद्धतीने झाली असतील तर त्याचं ऑडिट जे आहे ते केलं जाईल। त्या कामाचा पूर्ण मोबदला जो आहे तो दिला जाणार नाही ठेकेदारांना। जर का काम पूर्ण झालेलं असेल, संपूर्ण गाळ जर काढला असेल तरच जे आहे ते त्यांची बिलं पास केली जातील, अशा प्रकारचं मत महापालिकेकडून व्यक्त केलं जात आहे। परंतु जर का अशा पद्धतीने इतर ठिकाणी देखील कामकाज केलं असेल आणि त्याचे व्हिडिओ जर का बाहेर आले नसतील, तर मात्र मग महापालिकेची ही ठेकेदार फसवणूक करतायत का, असा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उद्भवलेला पाहायला मिळतोय। अगदी धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले तपशील जाणून घेऊ।